आणि आता बातमी कोकणवासियांसाठी अत्यंत महत्त्वाची, कारण कोकणवासियांना यंदा सुद्धा गणपतीला गावाला जाताना खड्ड्यांच्याच महामार्गावरनं जावं लागणार आहे। एकतच महामार्ग अपूर्ण आहे, त्यात खड्डे, वाहतूक कोंडी आणि चिखल, यामुळे यंदाही या कोकणवासियांचा प्रवास त्रासदायकच ठरणार आहे। संगमेश्वर ते लांजा दरम्यान महामार्गाची परिस्थिती सर्वात गंभीर आहे। पावसानं मुंबई गोवा हायवेच्या या रखडलेल्या कामाची पोलखोल केलेली आहे। तब्बल 17 ते 18 वर्ष सुरू आहे हे काम, आजही अपूर्ण आहे। काम अपूर्ण असताना अनेक ठिकाणी टोल प्लाझाची यंत्रणा मात्र सज्ज झालेली आहे। ऑगस्टपासून टोल वसुली सुद्धा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। म्हणजे एकीकडे रस्ते पूर्ण झालेले नाहीत, महामार्ग अपूर्ण आहे, दुसरीकडे टोल वसुली मात्र सुरू केली जाणार आहे। त्यामुळे कोकणवासियांमध्ये प्रचंड संताप बघायला मिळतो। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। रत्नागिरीहून राकेश गुडेकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। राकेश, इतकी वर्ष झाली हा महामार्ग अजूनही अपूर्ण आहे, दुसरीकडे आता टोल प्लाझाची यंत्रणा बसवण्याचं काम सुरू झालंय असं कळत आहे, काय अधिकची माहिती आपल्याकडे? सौरभ, गेल्या अनेक वर्षांपासून जर पाहायला गेलं तर मुंबई गोवा महामार्गात काम जे आहे ते रखडलेलं आहे। आणि आपण जर पाहायला गेलं तर तर रत्नागिरी जिल्ह्यात देखील संगमेश्वर पट्टा असेल, त्याचप्रमाणे चिपळूण उड्डाण पुलाजवळील जो अप्रोच रोड आहे, म्हणजे बहादूर शेख पुलाजवळ जे अप्रोच रोड आहे त्या ठिकाणचे काम रखडल्यामुळे त्या ठिकाणी देखील खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय। विशेषतः संगमेश्वर ते लांजा दरम्यान जे काम रखडलेलं आहे त्या ठिकाणी खड्डेच खड्डे पाहायला मिळतात काही ठिकाणी। आणि या पावसामध्ये ही पोलखोल देखील झालेली आहे। मध्यंतरी एक व्हिडिओ देखील चिपळूण मधील व्हायरल झालेला होता आणि त्या ठिकाणचा देखील खड्डे जे आहेत, खड्ड्यांची काय स्थिती आहे रस्त्याची ही देखील त्यामध्ये दर्शवण्यात आलेली होती। तर दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं सौरभ, तर ज्या ठिकाणी काम पूर्ण झालेलं आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी म्हणजे तयार झालेल्या रस्त्याला देखील भेगा पडल्याचं चित्र जे आहे ते दिसून आलेलं आहे। मग त्यामध्ये भोसले घाट असेल, त्याचप्रमाणे भरणे नाका येथील जे काम आहे त्या ठिकाणी देखील मोठमोठ्या भेगा गेल्याचं देखील पाहायला मिळालं। म्हणजे एकूणच कामाच्या दर्जाबाबत देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आणि त्यातच काही ठिकाणी खड्डे जे आहेत ते खड्डे पडलेले आहेत। त्यामुळे यावर्षी देखील गणेश भक्तांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागेल की काय, अशी देखील शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे। त्यातच दुसरीकडे टोल कामं जी आहेत, टोल वसुलीची ती देखील सध्या म्हणजे टोल नाके जे आहेत त्यांची कामं देखील सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळतात। ऑगस्ट पासून हे सुरू देखील होईल अशी देखील शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। पण एकूणच जर आपण सौरभ पाहायला गेलो तर सध्या काही ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य आहे ते पाहायला मिळते। त्यामुळे वाहन चालक जे आहेत ते देखील त्रस्त झालेले पाहायला मिळतात। सौरभ, निश्चितच राकेश, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद। आणि आता